तर सालाबादप्रमाणे आज आम्ही आलो आहे शरावती रिव्हरफ्रंट रिसॉर्ट येथे. आणि लास्ट इयर पण आम्ही इथं आलेलो होतो. खूप चांगलं रिसॉर्ट आहे शरावती रिव्हरच्या समोर एकदम. आणि कोस्टल रिजनमधलं सगळ्यात चांगलं रिसॉर्ट जे तुम्हाला शरावती समोर पाहायला मिळते ते म्हणजे शरावती रिव्हरफ्रंट रिसॉर्ट. हे आहेत गणेश भैया. आणि इथून ऑफ रायडिंग करत आम्ही आता जाणार आहे. हे आमच्या 2 गाड्या आहेत, दोन्ही कुशाक. हॅलो विनायक. तर आम्ही आता जातोय शरावती रिव्हरफ्रंट रिसॉर्ट येथे, जे एकदम शरावती रिव्हरच्या समोर आहे. आणि खरंच एक हिडन रिसॉर्ट आहे, जास्त कोणाला याची माहिती नाही आहे. हा सिट आउट एरिया आहे आणि हे आहे रिसॉर्ट. इथे आहे आपलं ट्री हाऊस, हे आहेत आपल्या रूम्स. आणि इथे बघू शकता हे आहे आपलं शरावती रिव्हरफ्रंट रिसॉर्ट, एकदम रिव्हरच्या समोर. बोटिंग सध्या चालू आहे. इथे आपण स्विमिंग पण करणार आहोत. एकदम आयसोलेटेड आणि खूप छान अशा ठिकाणी हे रिसॉर्ट आहे. होमली कुक्ड फूड इथे अवेलेबल आहे आणि सिम्पल स्ट्रक्चरमध्ये रिसॉर्ट इथे यांनी कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. इथे मागे गणेश भैया आणि जयराम भैया राहतात. इथे बांबू हाऊस केलेला आहे. मेन अँड देअर प्रायोरिटीज वॉचिंग JCB. तर आपण काल आलेलो शरावती रिव्हरफ्रंट होमस्टेला आणि त्या आजूबाजूचा परिसर आपण बघितलेला आहे. इथे जंगल ट्रेक आहे, नेचर ट्रेल वॉक आहे मॉर्निंगचा, तो सुद्धा आम्ही केला. आणि काल इव्हनिंगला आम्ही सनसेट बोट राईड केली. त्यानंतर सकाळी पण आम्ही त्याच बोटने इथलं लोकल फिश मार्केट एक्सप्लोर केलं. ते सगळे व्हिडिओज पुढे अटॅच करतो आहे. आणि आज आपण पाहतो आहे की इथल्या रूम्स कशा आहेत. तर ह्यांची एक ही बांबू हाऊस करून रूम आहे, जिथून आपल्याला रिव्हर व्ह्यू भेटतो. हा असा व्ह्यू आहे आणि ही आहे रूम. बघू शकता तुम्ही की पूर्ण
तिन्ही साईडने बांबूने कव्हर केलेला आहे आणि हा समोरचा पॅसेज ओपन आहे. खूप छान असा व्ह्यू आहे इथून आणि पूर्ण नारळी आणि पोफळीच्या बागांमध्ये ही प्रॉपर्टी बसलेली आहे. एकदम शांत. समोर फक्त बोट राईडचा आवाज असतो. तर फॅमिलीसाठी ही परफेक्ट रूम आहे. 3 जणांची पण फॅमिली असेल तर त्यासाठी पण सुद्धा हे परफेक्ट रूम आहे. आणि ही त्यांची पूर्ण प्रॉपर्टी आहे. इथे त्यांचं मागे स्वतःचं घर आहे आणि ओपन किचन आहे. आणि एक ट्री हाऊस सुद्धा आहे. हे ट्री हाऊस आपण आता बघूया. हे असं त्यांचं ट्री हाऊस आहे. इकडे रात्री आम्ही झोपलेलो. सो इथे तुम्ही झोपू पण शकता, टी कॉफी सुद्धा घेऊ शकता, ब्रेकफास्ट करू शकता. इथून असा हा व्ह्यू आहे. आणि इकडे आम्ही स्विमिंग पण केलेली. हाय टाईड असल्यानंतर स्विमिंग करू शकतो आपण. लो टाईडला थोडासा त्रास होतो. सो अशा प्रकारे हे सुद्धा बांबूच्या लाकडांपासून आणि नारळाच्या लाकडांपासून बनलेली एक ट्री हाऊस टाईप रूम त्यांनी दिलेली आहे. सो द बोट इज रेडी. आज आम्ही बोटने जाणार आहोत शॉपिंग करायला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. तरी शरावती रिव्हर आहे आणि या शरावती रिव्हरमध्ये या एका पॉईंटपासून आम्ही जाणार आहोत मार्केटला, जे की आहे रेल्वे ब्रिजच्या इकडे, जिकडे आम्हाला फिश मिळतील. बोटीतून डायरेक्ट फिश विक्री चालू आहे. बाळकोण बनावर येते. तर आम्ही आता फिश मार्केटला आलो आहे आणि इथे लोकल आम्ही त्या आंटींकडून फिश घेतले आणि इथे आता हे कट आणि क्लीन करून घेतोय. तर आम्ही आता हे प्रॉन्स सोलून घेतोय आणि हा एकदम पद्धतशीर सोलायचं काम चाललं आहे. तर याच्या आतमध्ये एक ब्लॅक कलरचा धागा असतो, तो काढावा लागतो, नाहीतर मग ते पोटात दुखतं थोडंसं खाल्ल्यानंतर. पुण्याच्या मानाने इकडे प्रॉन्स भरपूर स्वस्त आहेत. व्हाईट प्रॉन्स आहे ते आम्हाला 400 रुपये किलो भेटले. तकली निकाल दो उसका. नहीं चाहिए. नहीं उसका भी निकाला आपने सर. नहीं ये इसमें डालो. पण 2000 रुपयाचे मासे घेतल्यानंतर आम्ही आज परत चाललोय. सुरमई घेतलेली आहे. प्रॉन्स मस्त भेटले व्हाईट कलर आणि बांगडे भेटलेत कॉम्प्लिमेंटरी 2 मागून घेतले त्यांच्याकडून आणि सौंदाळे भेटलेत ताजे एकदम. तर आता परत जाणार आम्ही आमच्या रिसॉर्टवर आणि फिश फ्राय गरम गरम खाणार.
तर आमची 2 दिवसाची होन्नावर ट्रिप संपलेली आहे. आम्ही शरावती रिव्हरफ्रंट रिसॉर्ट इथे राहिलेलो आणि गणेशभाईंनी आम्हाला खूप चांगलं इथे पूर्ण मदत केलेली आहे. सो थँक्यू सो मच गणेशभाई. या बाय बाय. धन्यवाद.